सिलेक्शन झाले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं कौतुक करू. त्या खेळाडूचं नाव आहे अभि गीते. तर अभि, आपलं मनापासून कौतुक. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन, सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आणि सगळ्या सिन्नरकरांचा अभिमान. अभि गीते, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. सागर कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विलास शेठ तांबे ठिकाणी उपस्थित. सर, आपलं मनापासून स्वागत. आणि अग्रवाल कंपनी आदरणीय आमच्या माली सर ठिकाणी उपस्थित. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर महिला कक्षामध्ये अगदी आपण पाहतोय या सगळ्या खेळाडू आहेत ज्या खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी या विद्यालयाच्या सगळ्या ह्या सीझन बॉल क्रिकेट टीममधील खेळणाऱ्या या सगळ्या खेळाडू आहेत. तर या सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करतो. थोड्या वेळाने वेळ मिळाला की ड्रिंक ब्रेकमध्ये या सगळ्या खेळाडूंची माहिती, त्यांच्याबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करू. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊ आणि मॅच सुरू होईल. आणि आवाज असेल परत एकदा व्हॉइस ऑफ श्रीरामपूर, शाहरुख पठाण, भाईजान. थँक्यू. मनापासून धन्यवाद. आणि पहिलाच बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटचा स्पर्श करत यष्टीरक्षक पकडतोय झेल आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिलाच बॉल, फलंदाज बाद. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज 7व्या पर्वामध्ये अंतिमचा दिवस संपन्न होतोय आणि अंतिम त्या दिवसामध्ये दुसरा सामना अर्थात एलिमिनेटरची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूला वडांगणी सनरायझर्स आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलंय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समीर सय्यद यांच्या बॅटमधून बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. समीर सय्यद आले आणि आल्याबरोबर एक चौकार त्यांनी खेळला. धावसंख्या 4 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर संदेश आव्हाड आणि संतोष आव्हाड आले होते. संतोष आव्हाड बाद झाले. समीर सय्यद आले, त्यांनी चौकार खेळला. यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढला. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन सीमारेषा पार बॉल निघून जाईल आणि हा लागोपाठचा दुसरा चौकार मिळतोय. 4. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. नंतर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. एक विकेट आली. नंतर समीर सय्यद मैदानामध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर 2 चौकार खेळले आणि धावसंख्या 8 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर देखील आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी होताना आपल्याला दिसते. 1 बाद 8 अशी धावसंख्या. पहिलं षटक सोमनाथ गोसावी यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस देखील गॅपमध्ये बॉलला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होताना पाहायला मिळतंय. संदीप देशमुख यांना आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग होताना पाहायला मिळाली आहे. आणि दरम्यानच्या कालावधीत धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली होताना पाहायला मिळते. 3च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. जरी पहिला फलंदाज बाद झाला असला परंतु आमच्यावर कुठलाही दबाव नाहीये हेच दाखवून देतात. प्रामुख्याने समीर सय्यद यांनी खूप चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या 11 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. संदेश आव्हाड एक अनुभवी खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूला सोमनाथ गोसावी यांना आपण पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी.
लेटकटचा फटका आहे. थोडासा वेट केला होता फटका खेळण्यासाठी, थोडीशी वाट पाहिली होती आणि त्यानंतर फक्त दिशा दिली. एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला दिसते आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार दर्जेदार आयोजन आपण सातत्यानं पाहत आलोय. आज 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वाचा अंतिमचा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर फुलर लेंथवर होता, थोडंसं बदलाली ते करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे संपर्क झालेला नाहीये, धाव मिळणार नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 12. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. चांगला बॉल यावेळेस आपण पाहू शकता. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज योगेश्वर चव्हाण यांना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. धाव तिथे मिळणार नाहीये. धावसंख्या 12 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलेली पाहायला मिळते. तर स्ट्रायकर एंडकडे संदेश आव्हाड यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता, ऑफ ड्राईव्ह केलाय आणि बॉल निघून जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. या मैदानाशी घासत चाटत सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली. या धावफलकावर 16 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 बाद 16. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, फुलर लेंथवरचा बॉल होता, पुढे टाकला होता, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला, परंतु संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. त्यामध्ये यश मिळालं नाही आणि हा चेंडू मात्र डॉट येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. एकूण 14 संघांचा समावेश असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंचा लिलाव पार पडला. ऑक्शन प्रक्रिया या स्पर्धेच्या माध्यमातून पार पडली. 14 संघ मालकांनी आपल्या आवडतीचे खेळाडू आपल्या संघामध्ये निश्चित केले आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातच आपण या स्पर्धेची पाहिली असेल, अतिशय संघर्षमय सुरुवात. प्रत्येक संघानं संघर्ष केला. प्रत्येक संघानं या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत 4 संघ तर इथपर्यंत आले. 10 संघांना ही स्पर्धा मात्र सोडावी लागली, परंतु 4 संघांनी जो खेळ केलाय तो मात्र प्रत्येक प्रेक्षकाला तो प्रभावित करणारा होता. अनेक प्रेक्षणीय लढती बघायला मिळाल्या. काल सुपर 8च्या लढती होत्या. काल जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिली सुपर ओव्हर ती देखील आपल्याला बघायला मिळाली. मोहो किंग्स आणि वडांगळी सनरायझर्स या 2 संघांमध्ये सुपर ओव्हर आपण काल पाहिली आहे आणि ते दोन्ही संघ आज आहेत इथे. या अगोदर मोहो किंग्स या संघानं विजय मिळवला. वडांगळी सनरायझर्स संघ आता मैदानामध्ये खेळतोय. 1 बाद 17 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. समीर सय्यद स्ट्रायकर एंडकडे. गोलंदाज योगेश्वर चव्हाण यांना आपण बघू शकता गोलंदाजी करण्यासाठी. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलं जात आहे. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 18 धावा. 1 फलंदाज बाद असताना 1 बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 2 ओव्हर नंतर 18. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे फटका मिसटाईम होता आणि स्वतः अभि नाना चेंडूवरती पोहोचलेत. पकडला एक लाजवाब झेल आणि फलंदाज समीर सय्यद यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
या स्पर्धेमध्ये अभिनाना भावसार यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं. फलंदाजीमध्ये असू द्यात, गोलंदाजीमध्ये असू द्यात आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील त्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलंय. स्वतः संघनायक आहेत, कॅप्टन आहेत आणि या संघाला इथपर्यंत ते घेऊन आलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला आहे. इथे महत्वाची विकेट आली आहे. समीर सय्यद माघारी जात आहेत. सय्यद माघारी गेल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. सिन्नरचा गौरव म्हणजेच गौरव सानप. 2-18 समोर जर पाहिलं तर अभिनाना भावसार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढत आता पाहायला मिळणार आहे. वडांगळी सनरायझरचा विचार जर केला तर श्री सतीमाता, श्री सामंतदादा, श्री सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी आणि किट पार्टनर अभिजित भावसार सिन्नर हे या संघाचे किट पार्टनर आहेत. तो संघ गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटचा स्पर्श आणि मिळाली आहे मोठी विकेट. इथे फलंदाज गौरव सानप यांना माघारी जावं लागणार आहे. पहिलाच बॉल खेळत होते आणि पहिलाच बॉल बाहेर जाणारा होता. त्याला छेडण्याचा प्रयत्न केला आणि छेडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना शिक्षा मिळाली. त्यांना आता माघारी जावं लागेल. गौरव सानप निराश, हताश आणि हतबल होऊन जड पावलांनी आता मैदान सोडतायत आणि वडांगळी सनरायझर्स हा संघ आनंदोत्सव साजरा करतो. आली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरी विकेट आली आणि ती तिसरी विकेट होती गौरव सानपची. आता नवीन फलंदाज सागर शेवले आलेत परंतु अभिनाना ऑन हॅट्रिक बॉल. त्यामुळे बॅकफुटला गेले. गॅप मध्ये चेंडू आहे, वेगात निघालाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमधली शोधलीय दरी आणि फटका खेळलाय सागर शेवलेने. लय भारी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली आहे. 22 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अभिनानाचं कौतुक असेलच. इथे खूप चांगली गोलंदाजी ते करतायत. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. वाट पाहिली होती चेंडूची आणि तिथे लेटकट करण्याचा प्रयत्न याही वेळेस करण्यात आला परंतु इथे संपर्क नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. रॉयल चॅलेंजर्स वडजिरी या संघाचा विचार जर आपण केला तर सन्माननीय भारत भाऊ बोडके, त्याचबरोबर साई सिद्धी इंडस्ट्रीज, ऑल पॅकेजिंग मटेरियल ट्रेडर्स अँड साई सिद्धी स्क्रॅप सन्माननीय अभि बोडके हे संघ मालक आहेत. किट पार्टनरचा विचार जर केला तर इंजिनियर रामनाथजी सांगळे, सिद्धिविनायक असोसिएट्स, यावेळेस बिग हिट केला जातोय आणि हा चेंडू जाणार आहे ओव्हर द मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. तीन ओव्हर नंतर 29 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हर नंतर 29 धावा. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब आपल्याला ही विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हावं. 3-29. सोमनाथ गोसावी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये अडवला जातोय. बाळासाहेब पानसरे यांना आपण पाहतोय चेंडूवरती येत असताना. एक सिंगल तिथे प्राप्त केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते 30 या आकड्यावर. 3 फलंदाज बाद झाले. जरी महत्वाचे फलंदाज बाद झाले असले परंतु या 2 फलंदाजांवर आता जबाबदारी असेल इथून पुढे धावा बनवण्याची आणि त्या जबाबदारीने खेळ करणं देखील अपेक्षित असणार आहे. लॉफ्ट तर केलाय
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूला हवाई हल्ला करत हवाई सफर करण्यासाठी पाठवून दिलं. बॉल सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बॉलच्या लाईन मध्ये आले होते, थोडेसे शफल लाईन मध्ये जाऊन बॉलच्या लाईन मध्ये आले. एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला, त्यानंतर स्वीप केला, मिड विकेटला बॉलला खेळलं आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गेला. एक दमदार षटकार आपल्याला संदेश आव्हाड यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. त्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. बॅकवर्ड पॉइंटला बॉलला अडवलं जातं. रिटर्न चांगला होतं. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 37 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. सोमनाथ गोसावी यांना आपण बघतोय, एक विकेट त्यांना मिळाली आहे. अभिनाना भावसार यांनी मागच्या षटकामध्ये संघाला 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिल्या आणि 2 स्पीड ब्रेकर लावले धावगतीला. त्यावेळेस देखील स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. संदीप देशमुख तिथे कव्हर पॉइंट मध्ये बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल 38 धावा धावफलकावर. संदेश आव्हाड यांच्याकडे अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आज ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना दिसत आहेत. संदेश आव्हाड, दुसऱ्या बाजूला सागर चेवले, या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. थोडंसं संयमाचं क्रिकेट, थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट ते आता मैदानावरती खेळताना दिसत आहेत. 3 बाद 38 धावा. एलिमिनेटरची लढत आहे, डू ऑर डाय. तोच प्रयत्न होता, याही वेळेस तोच प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस लाईन अँड लेंथ मध्ये देखील गोलंदाजाने बदल केला. थोडासा टप्पा मागे ठेवला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेलाय. धाव तिथे मिळणार नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. सकाळच्या 17 पासूनच प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. कारण आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा आज अंतिमचा दिवस आहे आणि तो पाहण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतोय वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. धावी ते मिळणार नाहीये. शफल लाईन मध्ये अतिरिक्त आले होते आणि हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. ओव्हर नंबर 4 संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 38 ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. हॅलो हॅलो, धन्यवाद. सन्माननीय नगरसेवक पंकजी मोरे येथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सागर कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय विलाजी तांबे साहेब यांनाही विनंती असणार आहे की मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय मयूर आव्हाड सर इथे उपस्थित झालेत, त्यांचेही हार्दिक आभार असणार आहे. आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय गावठा स्पार्टनचे ओनर सोनी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय अमोलभाऊ झगडे हे इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती असणार आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय योगेशजी बोडके मोहकिंग संघाचे संघ मालक यांनाही विनंती असणार आहे मुख्य व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा एक यशस्वी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत अभिनाना भावसार यांना आपण पाहतोय. 3 बाद 38 अशी धावसंख्या मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. ॲक्युरावॉलचे सन्माननीय मॅनेजर सन्माननीय संजूभाऊ माळी यांनाही विनंती असणार आहे की मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय.
फेअर डिलिव्हरी. कोटक महिंद्रा बँक याचे सन्माननीय अधिकारी गायकवाड सर यांनाही विनंती असणारे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय पत्रकार भारतजी गोटेकर साहेब यांनाही विनंती असणार आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये तर गेलाय, फटका तिथे फसलाय आणि अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. सागर चेवले यांना माघारी जावं लागेल आणि अभि नाना भावसार मिळवत आहेत विकेट नंबर 3. तिसरी विकेट अभिनाना यांना मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता सागर चेवले यांचा, परंतु परफेक्ट मिडल झालेला हा चेंडू नव्हता. त्या चेंडूला उंची जास्त मिळाली, लांबी जास्त मिळू शकली नाहीये आणि तिथे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने देखील कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. त्यानं पकडला झेल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. चौथा धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. देवा काकड यांना आपण पाहू शकता. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे हे आयोजन आहे. सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम असलेला हा तालुका आहे. सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला हा तालुका आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे मागे राहणार सिन्नर तालुका. आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ही स्पर्धा क्रीडा वैभवात भर घालणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतोय सरळ निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची नोंद होईल. धावसंख्या 38 आकड्यावरती स्थिरावली. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. अभिनाना भावसार यांनी कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाहीये. एक विकेट त्यांना मिळाली या ओव्हरमध्ये. अचूकता आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जरूर पाहू शकता. कमी गतीने टाकलाय, फलंदाजाला फसवलंय याही वेळेस आणि इथेही पकडला जाईल झेल. अजून एका विकेटचं पतन होताना आपल्याला दिसतंय. 5वा फलंदाज देवा काकड माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. देवा काकड बाद स्वस्तात माघारी. उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट सन्माननीय दीपकजी खुळे साहेब वडांगळी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दीपकजी खुळे यांनाही विनंती असणार आहे की मुख्य मंचावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय श्याम गोसावी सर यांनाही विनंती असणार आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. अक्षय पालवे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळलाय. 5 बाद 38 अशी धावसंख्या बघायला मिळाली. पहिला सामना देखील कमी धावसंख्येचा झालाय आणि याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर वडांगळी सनरायझर्स काय जबरदस्त खेळी करताना पाहायला मिळते आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी प्रभावित केलंय, यात मात्र शंका नाहीये. त्यावेळेस समोर बॉलला खेळलं, लॉंग ऑफच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक, मिळते तिथे एकच धाव. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. तत्पूर्वी अभि नाना भावसार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. जबरदस्त गोलंदाजी. 5 ओव्हर नंतर 39, 5 फलंदाज बाद. रॉयल चॅलेंजर्स वडचिरे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. धावसंख्या 39 आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकं तर संपली. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथून पुढे प्रयत्न करावे लागतील धावा बनवण्यासाठी. इथून पुढे मेहनत करावी लागेल धावा बनवण्यासाठी, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जातो तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे जातो. फलंदाजी करणारा संघ देखील इथे मॅच मध्ये येऊ शकतो. एक चांगलं आव्हान त्यांना उभं करावं लागेल. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. नहीं मौका लगा है चौका.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 6 चा खेळ सुरू आहे. इलिमिनेटरची लढत मार्गस्थ असताना यावेळेस देखील थोडासा पुढे टाकलेला बॉल कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव तिथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या 44 आकड्यावर. संदीप देशमुख सरांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना प्रेम तपोळे यांच्या वतीने त्यांच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आज तेही या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित. 5 बाद 44 धावा. 6वं षटक सुरू असताना संदीप देशमुख यांच्या माध्यमातून चांगला बॉल, खूप चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला अगदी समजू शकलेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेलाय. धाव इथे मिळणार नाहीये. धावफलक पूर्णपणे स्थिरावलेलं 44 या आकड्यावर. आज गोलंदाजांनी बरेचसे कठीण प्रश्न विचारलेत फलंदाजांना. त्याचं उत्तर शोधणं थोडंसं कठीण राहिलंय, परंतु मार्ग काढावा लागेल. कारण कोणत्याही यशापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर अडचणी ह्या येतातच, परंतु त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. ही तर STPL ची स्पर्धा आहे. इथे अडचणी तर येणारच आहे. इथे आज अंतिमचा दिवस आहे. आज काटेकी टक्कर इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. त्यामुळे कुणी सहज विजय मिळवणार नाही इथे, हे मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अगदी तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फुलर लेंथवरचा बॉल याही वेळेस प्लेड अँड मिस निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू देखील डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 44 आकड्यावर स्थिरावलंय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वडांगळी सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. गौरव बाद झाल्यानंतर जबाबदारी आता वाढली आहे संदेश आव्हाड यांच्यावर आणि त्यांनी चांगला खेळ देखील केलाय. 19 धावा त्यांनी नाबाद बनवलेल्या आहेत. त्यामुळे समोर खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहूयात आता निर्णय काय असणार आहे. फलंदाज आपल्या घरामध्ये जरूर सुरक्षित पोहोचलेत. धाव मात्र मिळणार नाही. लागोपाठचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. 3 चेंडू लागोपाठचे डॉट येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मैदान आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होणारच यात मात्र शंका नाहीये. गतवर्षी प्रेक्षकांना उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. एवढी पब्लिक आपण या मैदानावरती पाहिली, एवढे प्रेक्षक या मैदानावरती आपण पाहिले होते. 5 बाद 44. त्यावेळेस मंगलाच्या साह्यानं बॉलला वळवलंय. मिड विकेटला बॉलला खेळून काढलंय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 45. 5 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सातव्या षटकाला प्रारंभ होतो आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. तिथे प्रयत्न खूप चांगले क्षेत्ररक्षकाने केले. झेल जरूर होऊ शकलेला नाहीये, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे. बॉल अडवलाय. तिथे मिळते एकच धाव. बाउंड्री लाईनच्या जवळ ज्यांच्या 2 व्हीलर लावलेल्या आहेत ना, बाउंड्रीच्या जवळ डबल स्टँडवर लावून जे मॅचचा आनंद घेत आहेत, अगदी जवळ ज्यांनी लावलेले आहेत त्यांना विनंती आहे गाड्या थोडेसे मागे मागे घ्या आपण. कारण फिल्डिंग करताना एखादा प्लेअर जर आला, त्याला फिल्डिंग करायला अडचण होईल आणि तो तुमच्या अंगावर पण येऊ शकतो. त्यालाही दुखापत होऊ शकते, तुम्हालाही दुखापत होऊ शकते. यावेळेस बॉल उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. अक्षय पालवे यांच्या रडार मध्ये हा चेंडू होता. फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. अक्षय पालवे अँड टीमला मिळतील धावा अर्धा डझन. फटका धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. रडार मध्ये होता. ओव्हर पिच बॉल आणि त्याला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे खेळून काढले. षटकार मिळाला. धावसंख्या वाढली 52 धावा.
अर्धशतक पूर्ण झालंय रॉयल चॅलेंजर्स पुडुचेरी या संघाचं. 52 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. दुसऱ्या धावेचा देखील इकडे प्रयत्न झाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि धावफलकावर धावा 54. 54 रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. टॉस जर आपण पाहिला जिंकला होता रॉयल वडांगणी सनरायझर्सने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला. सुरुवात तर खूप चांगली झाली, परंतु इथे हे 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये संघाला एका चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. चांगला बॉल इथे पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या जर आपण पाहिली नक्कीच मला वाटतंय यस व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आली. धावसंख्या 55. पुढे टाकला होता. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावची नोंद इथे केली जाणार आहे. काय गोलंदाजी होतीये. जरी योगेश्वर चव्हाण यांच्या विरुद्ध एक षटकार आला असला, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील खूप चांगल्या पद्धतीने केलंय. हेच सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतं. टीट फॉर टॅट. जरी षटकार आला, दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यासाठी गोलंदाज तयार असतो. हेच या सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं बघायला मिळतं. यावेळेस बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळणार आहेत 4. येणार आहे चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 59 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. 59, लॉस ऑफ 5 विकेट्स. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश्वर चव्हाण के तयार होत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. तिथे नाहीये क्षेत्ररक्षक. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. खाली इलाका. अक्षय पालवे का धमाका. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. 7 ओव्हर नंतर धावसंख्या 63 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर 63 धावा धावफलकावर. 63 रन. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 63 धावा. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत संदीप देशमुख. पहिलाच बॉल पुढे टाकलाय. फायनलीच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. बॅटची इनसाइड घेणार हा चेंडू बाळासाहेब पानसरे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आहे आणि तिथे 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, जीवनात प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही वेळ तुम्ही जर शांत वाट बघितली ना तर ती हिरवी होतेच. अगदी त्याच पद्धतीने जरी सुरुवातीला विकेट गेल्या असल्या, या 2 फलंदाजांनी वाट पाहिली, संयम दाखवला आणि आता संघ चांगल्या स्थितीमध्ये आलाय. 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल येत व्हाईट बॉल येत असताना धावसंख्या इकडे वाढेल. धावसंख्या झाली आहे 66. शेवटचं षटक सुरू असताना आपण पाहतोय 7.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. संदीप देशमुख तयार होत आहेत. समोर संदेश आव्हाड पुढे खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करत असताना तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते 1च धाव. या 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी केली आहे आणि क्रिकेट हा भागीदारींचाच खेळ आहे. इथे जर चांगली भागीदारी झाली तर संघ चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोच. आणि इथे तेच चित्र पाहिलं. अक्षय पालवे 9 चेंडू खेळले, त्यांनी 22 धावा बनवल्या. संदेश आव्हाड 17 चेंडू खेळले आणि त्यांनी 24 धावा बनवल्या. संघ अडचणीमध्ये असताना हे 2 फलंदाज योद्ध्यासारखे लढले, त्यामुळे यांचंही कौतुक होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 67. शेवटचं षटक सुरू आहे गोलंदाजी करण्यासाठी संदीप देशमुख. त्यावेळेचा बॉल हवेत तर आहे. फटका थोडासा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि तिथे झेलू शकलेला नाहीये. तोपर्यंत मिळत आहेत धावा 2. या चुका आज तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत.
प्रत्येक चूक आज तुम्हाला एका मोठ्या पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकते. फक्त मोठ्या पराभवाकडे नाही तर या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकते. त्यामुळे चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. 69 झाल्यात. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या वाढली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता केले जात आहेत. धावसंख्या 69. झेल सुटल्यानंतरचं दुःख काय असतं ना, हे गोलंदाजाला विचारा. कॅच छुटा और गेंदबाज का दिल तुटा, अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. 69 झाल्यात. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. जरूर फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं जाईल. व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीला ज्या विकेट गेल्या ना, गौरव बाद झाला, संतोष आव्हाड बाद झाले, समीर सय्यद बाद झाले. असं वाटत होतं रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ 50-55 पर्यंत जाईल, परंतु तो संघ 71 वर गेलाय. प्रयत्न त्यांनी केले, मेहनत त्यांनी केली, जिद्द चिकाटी त्यांची बघायला मिळाली. त्यावेळेस देखील समोर बॉलला खेळले. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे का ते मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. सिन्नर टायटन संघाचे सन्माननीय संघमालक श्री अजयजी परदेशी यांचं येथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी दिघे सर. निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. प्रेक्षक राजा हळूहळू आता मैदानाकडे येतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पहिल्या दिवसापासून अगदी अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटी मध्ये आपण सर्वांनी पाहिली आहे. आज देखील हाय डेफिनेशन क्वालिटी मध्येच ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आमची संपूर्ण tenniscricket.in ची टीम कार्यरत आहे. सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेली ही वाहिनी आहे. त्याचबरोबर सर्वाधिक जास्त मागणी असलेले tenniscricket.in आहे. आणि आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये देखील आपण tenniscricket.in च्या माध्यमातूनच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं करतोय. थेट प्रक्षेपण करतोय. अवैध निर्णयाची प्रतीक्षा आहे. तर निर्णय आलेला आहे. OUT आउट. फलंदाज धावबाद आहेत. आणि आपण tenniscricket.in या युट्यूबच्या वाहिनीवरून तो ऍक्शन रिप्ले देखील आपण युट्यूब लाईव्हला पाहू शकता. परंतु अक्षय पालवेनं खूप चांगला खेळ केलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षय पालवेसाठी. क्या बात आहे. जबरदस्त खेळ त्यानं केलाय. 6 बाद 72 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. नवीन फलंदाज महेश बोडके आता मैदानावर देणार आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. संदेश आव्हाड 25 वर नाबाद आहेत. या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील आपल्याला पाहायचंय. यावेळेचा बॉल हवाई हल्ला केला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बैट. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. वाह संदेश आव्हाड. दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. बॉलच्या लाईन मध्ये आले, थोडेसे शफल लाईन मध्ये आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑन साइडला एक तगडा प्रहार केला. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 78 धावा धावफलकावर. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. 7.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. बोला. खेळाडू चला. खेळाडू प्लेयर चला आतमध्ये. आलाय बॉल. ओके. शेवटचा 1 चेंडू पहिल्या डावातला बाकी आहे. 19 चेंडू आणि 31 धावेंवर नाबाद फलंदाजी संदेश आव्हाड करतायत. 78 धावा संघाच्या झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी संदीप देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचा एक चेंडू या पहिल्या डावातला बाकी असणार आहे. त्यावेळेस कोलमर टप्प्याचा बॉल होता. स्वतः गोलंदाज इंटरेस्टेड आहे बॉल अडवण्यासाठी. चेंडू तर अडवलाय. फेक जोपर्यंत येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती मिळणार नाही. मिळाली फक्त एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज संदेश आव्हाड मात्र बाद झालेत. परंतु संदेश आव्हाडने काय जबरदस्त खेळी केली आहे. बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदेश आव्हाड यांच्यासाठी, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमध्ये असताना त्यानं संघाचा डाव फक्त सावरला नाही तर संघाला एका मोठ्या लक्ष्याकडे देखील तो घेऊन गेलाय. 79 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 80 धावांचं आव्हान आहे. पाहूयात या 80 धावा बनवल्या जातील की या 80 धावा रोखल्या जातील. तुम्ही सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहत राहा. या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आणि हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल. सन्माननीय जुन्नर भूषण मनोजी बेल्हेकर सर यानंतर आपल्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. सर या आपलं स्वागत. सळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. मैदानात उतरली पहा रॉयल चॅलेंजर वडजिरे. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक साई सिद्धी इंडस्ट्रीज माळेगाव MIDC माननीय भारतभाऊ बोडके. किट पार्टनर इंजिनियर माननीय रामनाथ सांगळे. सिद्धिविनायक असोसिएट्स रॉयल चॅलेंजर वडजिरे. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगळी सनरायझर्स. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगळी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार सिन्नर. वडांगळी सनरायझर्स. हॅलो. धन्यवाद शाहरुख सर. मनापासून या ठिकाणी कौतुक. आणि आता एलिमिनेटर राऊंड मध्ये दोन टीम सामने सामने लढताना या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, एका बाजूला वडजिरेचा संघ आहे तर एका बाजूला वडांगळीचा संघ आहे. दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, परंतु मला कौतुक मला एका तरुणाचं करायचं आहे. तर तरुण म्हणजे वडजिरे संघासाठी एलिमिनेटर राऊंडला प्रोत्साहन देण्यासाठी एक तरुण आहे आणि त्या तरुणाचं वय 60 वर्षाचं. 60 वर्षाचे असणारे आमचे संतू बाबुराव बोडके या
व्यक्तीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 7 वर्षात असणारे हे क्रिकेटचे चाहते खास वडजिरी टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत आणि एसटीपीएल वरती असणारे प्रेम आहे. दादा आपलं मनापासून स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. 80 धावसंख्येचा पाठलाग. महिला कक्षामध्ये कोणी पुरुष वर्गाने बसायचं नाही ही सूचना आपण सकाळी दिलेली आहे. त्यामुळे ते तिथल्या ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत तिथं कुणी बसू नका. योग स्पाइन केअरच्या शेजारी जो डगआउट आहे तिथं पुरुषांनी कोणी बसू नका, तो महिलांचा कक्ष आहे. कारण ह्या सूचना आता दिल्या म्हणजे नंतर कोणी येऊन तिथं बसणार नाही ही आपणास विनंती राहील. तर जावे मैदानाच्या आत सागर आहे. सागर इथे आपल्या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. स्ट्राईकला आहे. समाधान आवारे तर नॉन ट्रॅकच्या बाजूला बाळासाहेब पानसरे. महाराष्ट्र पोलीस एक आहेत बाळासाहेब आणि दुसऱ्या बाजूला समाधान. स्ट्राईकला पहिला चेंडू हलक्यात ढकलला. चेंडू पोहोचला जाईल कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख प्रकारचा फटका क्या पण चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतं या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं वातावरण आहे. या सुंदर अशा वातावरणात चालू असलेल्या क्रिकेटच्या लढती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. युद्ध आहे आणि युद्ध काय असतं हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. ना सिन्नरकरांना ना नाशिककरांना ना महाराष्ट्राच्या मातीला. कारण युद्ध आम्ही कित्येक वेळा या युद्धांचा इतिहास आम्ही कादंबरीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून ही युद्ध आम्ही पाहिलंय. मग ते प्रेमाचं असेल, सत्याचं असेल, धर्माचा असेल किंवा ते युद्ध मैत्रीचा असेल. बाईकवर पण एक सिंगल. कारण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आठवला गेला तर तो संघर्ष त्यांच्याही काळामध्ये होता. पण तो संघर्ष होता हा सत्ता संघर्ष होता. धर्म संघर्ष अजिबात नव्हता. सत्ता मिळवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणत मात्र स्वराज निर्माण करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज होते. तशी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंना एकत्रित आणत ही क्रिकेटची स्पर्धा रंगली. इथे चेंडू मात्र फाईन लेगला पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आपण करती धावसंख्या जाऊन पोहोचली 8. सनरायझर्स वडांगळी आणि त्याचबरोबर इथे रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या दोन संघांची पडली आहे गाठ. धावफलक 8. हलक्यात चेंडू परत येतो ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चेंडूपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता धावफलक 9. मकरंद अनासपुर यांचा एक चित्रपट आहे. जाऊ तिथं खाऊ. धावफलकावरती धावसंख्या 9 आणि मकरंद अनासपुरे यांचा एक मक्याचा एक डायलॉग आहे. घरात नाही गहू आणि आपण कलर टीव्ही घेऊ. धावसंख्या 9. सागर चवले डान्सिंग डाऊन द विकेट. इथे निश्चित करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे हलकं अपील तर निश्चितप्रमाणे केलं. फलंदाज सेफ आहे. पंच कळवत आहेत आणि तिथे एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळाली. 22 रूपाने षटक क्रमांक संपले जाईल. ते आता पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 10 धावा. बिन बाद 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले गेले. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक.
सिन्नर शाखा सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. नगरसेवक आदरणीय आमचे पंकजाप्पा मोरे मला भेटले आणि म्हणले सर आज थोडासा इतिहास आम्हाला तुमच्याकडून परत एकदा ऐकायचा आहे. इतिहास हा कोणाच्या नावाने रचला जात नाही, त्यासाठी मात्र पिढ्यानपिढ्या खर्च करावे लागतात. म्हणजे इथे एखाद्या व्यक्तीला मी एखाद्या प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं सांग वडिलांचं नाव काय, सांगता येईल. आजोबांचं नाव श्याम सर, सांगता येईल. पंजोबाचं नाव सांगता येईल. खापर पंजोबाचं नाव सांगता येईल सांगता. त्याच्या अगोदरची नावं कोणी सांगायची? आपल्या तिसऱ्या किंवा चौथ्या अगोदरच्या पिढीचं आपलं नाव लक्षात राहत नाही. नील आलाय या दरम्यान मात्र नीलवरती आक्रमण केलंय. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर आहे. क्या है ये? छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापालकर धावसंख्या 16. इतिहास महाराजांचा चालू आहे. आपल्या राजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ सुद्धा घेतलेली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे खेळलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापालकरची धावसंख्या 17 आहे. याच्यानंतर मुलींचा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या लेदर बॉल वरती खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. काहींनी कॅप्टनशिप निश्चितप्रमाणे बजावलेली आहे. अशा काही मुली खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वयवर्ष 17 आलं म्हणून आठवलं गेलं, कारण एक महिला महाराष्ट्राच्या मातीमध्ये निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली ज्या महिलेनं वयाच्या 17 वर्षी राज्यकारभार स्वीकारला आणि चांगल्या रीती सांभाळला. त्या आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर. आणि आज पूर्वीचं अहमदनगर, त्या अहमदनगर जिल्ह्याला हे नामकरण आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. उगाच नाही, अहिल्यानगर उगाच म्हटलं जात नाही. इतिहास आहे आणि चर्चा फक्त इतिहासाचीच आहे. कारण या मैदानावरचा इतिहास हा आहे. गेली पर्व 6 मध्ये नेहमी 2दा विजेतेपद कोणत्या संघाला पाहिला मिळालं नाही. आणि 7व्या पर्वात तेच झालं जे इथून पाठीमागे जिंकले त्यातला एकही संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये नाही. इतिहास आहे. 17 धावा आहेत. 39 चेंडू आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या दरम्यान मात्र चेंडू खेळला, मिड विकेटला. हो, चेंडू खेळायचा होता कुठे आणि चेंडू खेळलाय कुठे? सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. समाधानच्या बॅट मधून आलेला हा समाधानकारक फटका आहे. षटकार आलाय. धापालकरची धावसंख्या 23 आहे. इतिहास या मैदानावरती आज कोण रचणार आहे? कोणते 4 संघ आहेत? या 4 संघांपैकी एक संघ या स्पर्धेचा दावेदार ठरणार का? एकाने तर मजल मारली मोकिंगने. उर्वरित 3 संघांमधून आता कोण, त्यांच्या विरोधात लढणारा कोण? त्यासाठी मात्र वेळ द्यावा लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय गौरव क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना पाहायला मिळतोय. निलेश बागुल NB या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आहे. 23 वरती धापलक. स्विचितचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय चेंडू परफेक्ट बॅट वरती नाहीये. बॅट वरती चेंडू येऊच शकला नाही. 22 वर पण एक सिंगल आली. धापलकर धावसंख्या 24 24 वरती धापलक. मी इतिहासाच्या बाबतीत एक वाक्य सांगत असतो कि लोग अक्सर उस जगह पे जाते हैं जहां पे इतिहास होता है. लोग अक्सर उस जगह पे जाते हैं जहां पे इतिहास होता है. हम जहां भी जाते हैं इतिहास बना के वापस आते हैं. आणि आम्हाला तेच पाहायचंय की या मैदानाच्या आतमध्ये उतरलेले खेळाडू आज इतिहास कशा प्रकारे रचणार आहेत, कशा प्रकारे इतिहास बनवणार आहेत. यावेळेस सध्या आपण पाहिले उजव्याच्या बराबर व्हाईट बॉलचा इशारा. धापलकर धावसंख्या 25. कारण दोन्ही संघांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. ही टांगती तलवार कसली आहे? जिंकलात तर क्वालिफाय टूला,
पराभूत झालात तर फायनलचं स्वप्न पूर्ण होणार नाही. चौथ्या क्रमांकावरती स्थानापन्न व्हावा लागेल. इथे चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती होता आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी आली. तिसऱ्या धावसंख्येचा होणार का प्रयत्न, परंतु नकार. स्वतः अभि बोडके तिथे क्षेत्ररक्षण करताना बड्डे बॉय आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी मात्र चेंडू फेकला गेला होता. रिक्स उचलली होती. 2 षटकं संपली, 27 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 36 धावा बनवायच्या 53. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. त्याबरोबर आमचे सागर सोनवणे जॉन्टी यांचा आज वाढदिवस आहे. अभि बोडके आणि जॉन्टी दोघांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय किरणभाऊ भंडारी इथे उपस्थित झालेत. त्याचबरोबर सदस्य किरणजी वाघ हे इथे उपस्थित झालेत. दोनही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच आज सागर सोनवणे यांचा जन्मदिवस, त्याचबरोबर वडजिरे संघाचे अभिभाऊ बोडके यांचाही जन्मदिवस आणि सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय किरणजी वाघ आणि त्यांचा पुतण्या अंश वाघ यांचाही आज जन्मदिवस. सर्वांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद गणेश सर. 28 वरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. 35 चेंडू बाकी राहिलेत. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सागर आल्यापर्यंत एकदा गोलंदाज मार्कवरती पहिल्या षटकात 8 धावा या सागरने खर्च केल्या होत्या. अर्थात धापलकाची धावसंख्या या 10 होत्या, पण 22च्या काही धावा आल्या होत्या. जमीला समांतर फटका खेळलाय. गौरव आहे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. धापलक 29. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. 29 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. चहाप्रेमी आदरणीय कैलास भाऊंचं आगमन, मनापासून स्वागत. बेघेड तर केलाय. समोर गौरव आहे, परंतु खूप दूरवरती होता. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरोपडे धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 30 या धावसंख्यांवरती. आज अभिदादा बोडके यांचा वाढदिवस आहे. साई सिद्धी इंडस्ट्रीजचे ओनर आहेत आमचे सागर सोनवणे जॉन्टी, त्यांचा वाढदिवस आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन कमिटी मेंबर आदरणीय आमचे किरण वाघ सर, त्यांचा आज वाढदिवस. त्यांचे पुतणे अंश वाघ, त्यांचा आज वाढदिवस. आणि या सगळ्यांना आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने, STPL कमिटीच्या वतीने आपल्याला सगळ्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 32 वरती धापलक आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना सनरायझर्स वडांगळी हा संघ निश्चितप्रमाणे धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. धावफलक बनवायचा एकूण 80 धावा, कारण 79 बनवल्यात. टोटल 80चा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागणार आहे सनरायझर्स वडांगळी या संघाला. फुलटॉस स्पर्धेचा खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या 33 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 33 विदाउट लॉस. नाबाद 33 धावा आहेत. 3 षटकं संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. यानंतर एक वुमनची मॅच आहे. दोन्ही टीम्स रेडी राहा. आणि मला असं वाटतं की तुमच्या टीम्स रेडी होत असताना तुमचे जे गट पडले असतील, बरोबर ना, 2 टीम्स तुमच्या बनलेल्या आहेत. मग आता चर्चा करा कुणी कोणला हरवायचं.
का संगणमताने खेळणार आहेत, जाऊ दे कोणी जिंकू, असं नको. मैदानाच्या बाहेर मैत्री असावी. मैदानाच्या आत गेलं की ते युद्ध आम्हाला पाहायलाच मिळालं पाहिजे. कशा प्रकारचं हे सिन्नर तालुक्याचं नाव, या नाशिक जिल्ह्याचं नाव लेदर बॉलमध्ये या सगळे मुली मोठं करतायत, कशा प्रकारचे क्रिकेट खेळतायत ते आम्हाला पाहायला खूप आवडणार आहे. त्यामध्ये तयारी तुमची सगळ्यांची असावी आणि त्यासाठी मात्र तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गोलंदाज तयार. हो या दरम्यान अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकणे, शरीरावरती चेंडूची प्रमाण आढळलाय आणि लेग बायच्या रूपाने एक सिंगल अक्षय पालवे इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू खेळला गेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, एक सिंगल, एकाच सिंगल वरती, एका धाव सिंगल वरती समाधान. तुम्ही पहा आर्या 11 नाशिक आणि सिन्नर रॉयल्स सिन्नर यांच्यामध्ये जी मॅच झाली ना शेवटची, तिथं 4 षटकात माझ्या माहितीप्रमाणे 6 ओव्हरची मॅच झाली, 4 षटकात 50 धावा होत्या आर्या 11च्या. पण तिथून पुढच्या 12 चेंडू फक्त 12 धावा आल्यात आणि 2 गोलंदाज होते, सोमनाथ गोसावी आणि हा अक्षय पालवे होता. या दोघांनीच फक्त 12 धावा खर्च केलेत आणि तिथं 63 धावा झाल्या, 63 बनवायच्या होत्या आणि त्याचा पाठलाग झाला. क्लीन बॉल्स. आपण जी चर्चा करतोय ती ह्या अक्षयची करतोय, तो इथे मात्र विकेट मिळवतोय. धक्का क्रमांक पहिला, ब्रेक थ्रू दिलाय, पहिला फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अक्षय बरोबर कोण होत? विलास, मला वाटतं विलास होता, विलास सोमवंशी. विलास सोमवंशी आणि अक्षय पालवे होता. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला जो पाहायला मिळेल. अभि भाऊसार न्यू बॅटर मैदानाच्या आत. अभि भाऊसारची गोलंदाजी आपण पाहिली, काय गोलंदाजी केल्यास अभि भाऊसारने. गौरवची विकेट सगळ्यात महत्वाची होती आणि ती विकेट सुद्धा अभिच्याच गोलंदाजीवरती येताना आपल्याला पाहायला मिळाली. तोच अभि इथं फलंदाजीमध्ये काय चमक करतोय ते आपल्याला पाहायचंय. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे जगामध्ये सगळ्या गोष्टींना रंग आहेत. रंगीबेरंगी कपडे अगदी आपण पाहतोय, फ्लेक्स रंगीबेरंगी आहेत, निळभोर आकाश आहे, समोर हिरवेगार बनर आहे, बिल्डिंगला कलर आहे, ब्लॅक स्क्रीन अगदी आपण पाहतोय. पलीकडे जे काय डागआउट बनलं त्याला व्हाईट कपडा आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पहा प्रत्येक गोष्टीला रंग आहे. ह्या मातीला रंग आहे, माणसाला सुद्धा रंग आहेत. काही माणसं काळी आहेत, काही माणसं गोरी आहेत, काही माणसं काळी सावळी आहेत, काही माणसं इतकी गोरी आहेत थोडी जरी उन्हात फिरली तर गाजरासारखी लाल बंद होतात, इतकी पण गोरी आहेत. इसी शिवाय जमत नाही. पण जगामध्ये एकाच गोष्टीला रंग नाहीये आणि जगामध्ये एका गोष्टीला जो रंग आहे तो रंगाचा रंग तो माझा पांडुरंग आहे. 1 नव्हे 2 नव्हे गेली 28 युग विटेवरती उभा आहे, पण त्याच्या रंगात अजून बदललाय. जगामध्ये फक्त एकाच गोष्टीला रंग नाही. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय लगे तू जैसा. त्या पाण्यात तुम्ही कोणताही रंग मिसळा ते पाणी त्या रंगासारखं होतं. तशी आमची एसपीडीएलची कमिटी आहे, ही कमिटी तुम्ही कुठेही बसवा हे त्यांच्यासारखं असतात. लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखं, राजकीय क्षेत्रातील लोक आली त्यांच्यासारखी, म्हणून सगळीकडे मिसळले जातात. कारण या कमिटीमध्ये विविध क्षेत्रातील सगळे मित्रपरिवार एकत्रित आले आणि मग ही कमिटी बनली गेली. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन बनलं गेलं. त्यामुळे एक दर्जेदार काम त्यांचं होतं ना पाहिल्यामध्ये. आपण पाहतोय इथे ड्रिंक ब्रेक संपलाय. पुढचा चेंडू आला 36 वरती दाबला एक गड्याच्या मोबाईलला 36. गोलंदाज तयार परत एकदा अक्षय समोर आहे, समाधान. या दरम्यान लॉंगॉनला चेंडू आणि इथे आघाडीची जोडी बाद करण्यात यश. हा सुरेख विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नाम है अमिताभ, नाम है दिलीप कुमार,
ना किसी हीरो के बच्चे, हम ये सीधे साधे सिर्फ अक्षय. काय गोलंदाजी करतोय अक्षय. म्हणजे पहिल्या 2-3 षटकामध्ये आम्ही पाहिलं तर तिथं विकेट येत नव्हती, पण आता या आघाडीच्या जोडीला बाद करण्यात यश आलंय त्या अक्षय पालवेला. आणि इथे यश येत आहे रॉयल चॅलेंजर्स वडजेरी संघाला. खूप वाढले गेलेत. सगळ्यात महत्वाचं तुमचा आत्मविश्वास तुम्ही आयुष्यामध्ये कमी केला, तुम्हाला विजय मिळू शकत नाही. तुमचा आत्मविश्वास सगळ्यात उंच असावा लागतो, हाय लेवल. अक्षय तयार. हलक्या ताने चेंडू परत ढकललाय. स्क्वेअर चेंडू पोहोचला जाईल. त्या दरम्यान एक धाव मिळतीये. योगेश्वर चव्हाण के एका धावसंख्येने खातं खोलतोय. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकं संपली. 2 बाद 37 धावा आहेत. 37 लॉस ऑफ 2 विकेट इन 4 ओव्हर कंप्लीट. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 24, बनवायच्या 43. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज मार्गावरती आपण गौरवला या ठिकाणी पाहणार आहोत. गौरव स्थानाप आलाय आणि समोरच्या बाजूला योगेश्वर आहे. नॉट्रॅकच्या बाजूला अभि भाऊसारला आपण या ठिकाणी पाहणार आहे. करामती काय असणार आहेत? योगेश्वर आहे, अभि आहे आणि समोर गोलंदाज गौरव आहे. 24 चेंडू आणि 43 धावा. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण लाजवाब. एक सिंगल आपल्या काढतोय. 23 चेंडू आणि 42 धावा. तुम्ही पहा गौरव ज्यावेळेस फलंदाजी मार्कवरती असताना अशा प्रकारची धावसंख्या गौरवने अशा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. 23 चेंडू 50 किंवा 23 चेंडू 60. यावेळेस 23 चेंडू 42 त्याला रोखायचे आहेत. अभि बोडके बड्डे बॉय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पोहोचले होते परंतु झेल झाला नाही. हा प्रकार धावसंख्या 40 झाल्यात. 40 अजून बनवायच्या आहेत. मॅच मधली रंगत हळूहळू वाढली जाते. तर सद्गुरू वामनराव पै एका ठिकाणी म्हटलेले आहेत की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हॉट अ कॅच अभि भावसार. इथे होईल बाद. धक्का क्रमांक 3. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी होती न्यू बॅटर आणि बाद झालेला बॅटर या दोघांमध्ये. एका बाजूला आता आपण पाहिलं की अभि भावसार बाद झालेत, पण अभि भावसार यांचा गोलंदाजीतला जो भाऊ होता अभि भावसारचा, तो फलंदाजीतला भाऊ थोडासा ढासळलाय. शेअर मार्केट अचानक डाऊन झालेत असं म्हणजे हरकत नाही. जी गोलंदाजीमध्ये चमक होती ना, ती फलंदाजी चमक पाहायला मिळाली नाही. चांगला झेल झालाय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आत संदीप देशमुख यांना आपण पाहणार आहे. गौरव तयार आहे. 21 चेंडू बाकी राहिलेत आणि बनवायचे आहेत 40 धावा. हा चेंडू चांगला आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू इथे शॉर्ट फाईन लेगला निश्चितप्रमाणे होता आणि त्या दरम्यान आपण पाहिले एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळाले. गौरव सानप याने जर सामना जिंकून दिला किंवा ही टीम जर जिंकली तर त्यासाठी इथे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अर्जुनदादा सानप संघ सानप यांचे पिताश्री चेअरमन आहेत. यांच्या माध्यमातून हे बक्षीस या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु इथे लॉंगॉनला चेंडू पोहोचेल. सीमा रेषेच्या बाहेर आहे. योगेश्वरच्या बॅट मधून येतोय. हा सुरेख प्रकारचा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्याचा आढावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. शेवटच्या 18 चेंडू आता शिल्लक राहतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 33.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये थोडीशी आता चर्चा होताना आपल्याला जे पाहायला मिळेल की आता कशा प्रकारे गोलंदाजी करायची. 18 चेंडू 33 धावा तर रोखायचे आहेत. या रोखण्यासाठी आता गोलंदाज कोणते कोणते वापरावे लागतील. एक षटक अक्षयचं आहे, एक षटक जे आता गौरवचं सुद्धा बाकी आहे. अजून एक गोलंदाज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहू कोणता गोलंदाजी मार्कवरती येणार या 3 षटकांसाठी. पण चर्चा योगेश्वर आणि संदीप मध्ये पण होते. अनुभव यांच्याकडे पण आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती इथं काय करबाद करतायत ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे 18 चेंडू आणि 33 धावा. वाईडलाईन यॉर्कर आपल्याला जो पाहायला मिळालाय अक्षय पालव्याचा परफेक्ट यॉर्क. संदीप देशमुख यांना मात्र चेंडू डॉट त्याला पाहायला मिळालाय. 17 चेंडू बाकी राहिले, 33 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आणि इथे काय घडलंय पा. इथे झेल सुटलाय. संदीप देशमुख यांना मिळालेलं हे जीवनदान आहे. आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपण कधी प्रवास करताना रस्त्याच्या कडेला कोणाचा अपघात झाला, कोणी गाडीवरून पडलं गेलं तर आपण काय करतो, कधी कधी आपण पटकन आपल्या गाडीमध्ये त्याला घेतो आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या व्यक्तीचा जीव जर वाचला तर तो व्यक्ती आयुष्यभर आपल्याला विसरत नाही. जर त्या व्यक्तीला आपली जाण असेल तर हा शब्द सगळ्यात महत्वाचा. पण क्रिकेटमध्ये तसं नाही. क्रिकेटमध्ये इथे खेळाडूला जीवनदान मिळालं की तो सातत्याने बदलाच घेत असतो. 2 धावा येतील, संघाचा अर्धशतक पूर्ण. 50 धावा, 50 वरती धापलक. अजून बनवायच्या 30 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू आणि 30 धावा. गौरव थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळालाय अक्षय बरोबर. या दरम्यान आपण पाहिले चेंडू लॉंग ऑफला मिड ऑफलाय आणि झेल लेपंगा और एक विकेट नंबर 4. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. इथे बाद होतील. योगेश्वर चव्हाण की बाद होताना पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सोमनाथ गोसावी यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संदीप आहे आणि सोमनाथ ही जोडी आता काय क्रमांक करते आपल्याला पाहिजे. 14 चेंडू आणि 30 धावा अजून या दरम्यान बडवायच्या आहेत. आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ सामना सोडवायला तयार नाही, कारण त्यांना माहिती आहे अशा प्रकारच्या बिकट अवस्थेतून आपला संघ वर आलेला आहे. त्यामुळे समोरच्या संघाला कमकुवत कधीच समजायचं नाही. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की जीतने से पहले जस्ट और हारने से पहले मातंग नहीं मनाना चाहिए. की जोपर्यंत खरं खरं जिंकत नाही तोपर्यंत आनंदाचे उत्सव साजरे करायचे नाहीत आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपला खरा पराभव होतच नाही तोपर्यंत हार स्वीकारायची नाही, जिद्द सोडायची नाही. आणि तेच अगदी आपण पाहतोय सनरायझर्स वडांगणी सुद्धा आणि रॉयल चॅलेंजर्स वडजिरे सुद्धा तीच युद्धनीती रणनीती वापरते. जिंकायचं कसं. अक्षय तयार, समोरच्या बाजूला आहे सोमनाथ. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाही. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा. अक्षय भन्नाट वेग. आणि मला असं वाटतं की इथून पाठीमागच्या लीग फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेस आपण सामने पाहिले त्यावेळेस अक्षयची गोलंदाजी ती एका बाजूला आहे आणि आजचा परफॉर्मन्स एका बाजूला आहे. आजची कामगिरी उत्तरोत्तर वाढताना पाहायला मिळाली. आणि फाईन लेगला खूप कौतुक झालं अक्षयचं आणि पुढच्या चेंडूला दृष्ट लागली. पुढच्या चेंडूवरती फाईन लेगला चौकार आलाय. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 6व्या क्रमांकाचं षटक संपलं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरची धावसंख्या 54 आहे. 4 फलंदाज बाद. उर्वरित 12 चेंडू 26 धावा.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. ही सगळी प्रेम करणारी माणसं आहेत. मैदानाच्या आतमध्ये युद्ध जरी असेल तरी प्रेमाचंच युद्ध आहे की मित्राच्या विरुद्ध मित्र उभा राहिला आणि जिंकणार कोण? मित्र जिंकणार आहे. एक मित्र एका मित्राला खांद्यावरती घेणार आहे आणि एक मित्र एका मित्राचं सांत्वन करणार आहे. ही प्रेमाची माणसं आहेत सगळी. आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हे प्रेम किती आहे? STPL वरती, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावरती, या खेळाडूंवरती, संघांवरती प्रेम आपल्याला जे पाहायला मिळते. गौरवचा चेंडू सुरेख, संदीप देशमुखला चेंडू समजू शकत नाही, निर्धाव. शेवटचे 5 चेंडूंची प्रमाणे संदीप देशमुखने खेळलेत, 2 धाबा बनवल्यात. शेवटचे 11 चेंडू आहेत आणि 26 धाबा बनवायच्या आहेत. 80 धाबा संख्येचा पाठलाग आहे. 5 चेंडू 2. या दरम्यान अगदी आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाब आहे. गौरवने सामना जर जिंकून जर दिला, अर्थात गौरवचा संघ जर जिंकला तर गौरवला स्पेशली 1000 रुपये आहेत. अर्जुनदादा सानप, संघ सानप यांचे पिताश्री आहेत आणि चेअरमन पण आहेत. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. किती बरं वाटतं. एखादा व्यक्ती सांगतो ना, अरे मी त्याचा बाप आहे किंवा मी त्याचा, तो माझा मुलगा आहे, मी त्याचा पिता आहे, हे सांगण्यात खूप अभिमान वाटतो. कारण तशा प्रकारची कर्तबगारी मुलाने करून दाखवली असेल तर गर्वाने छाती फुगली जाते बापाची. कारण जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत ओळख बापाच्या नावाने असते, बापाच्या कर्माने असते, बापाच्या कामाने असते. पण आपण जसं मोठं होतो तसं आपलं कर्तव्य असतं की आपल्या बापाची ओळख आपल्यामुळे झाली पाहिजे. कुठं चालला असेल तर लोकांनी ओळखलं पाहिजे, हा त्याचा मुलगा आहे. ही कर्तबगारी असावी लागते. गौरव तयार, डान्सिंग डाऊन द विकेट. आपण पाहतोय चेंडू पॉईंटला खेळला गेला, पॉईंटला क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाब आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. एका धावसंख्येने धावफलक वाढेल. अब 56, लॉस ऑफ 4 विकेट. 9 चेंडू 24 धावा. 1-2 बिग हिट या मॅचचं सूत्र बदलू शकतात. यावेळी चेंडू भन्नाट वेग. इथे चेंडू डॉट. 8 चेंडू आणि 24 धाबा. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 24 धाबा. आणि चेंडू हवेत, झेल सुटला. श्वास रोखून धरणारा क्षण अगदी आपण पाहिला. चेंडू हवेत होता, सगळ्यांचे श्वास थांबले होते. खास करून श्वास थांबला तर संदीप देशमुखचा. आणि जसा झेल सुटला, सुटकेचा निश्वास. वाचलो. पण त्या जीवनदानाचा फायदा पहिला सुद्धा एक झेल सुटला होता, तिथं फायदा फारसा घेता आला नाही. आता फायदा घेतला जाईल का? शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 7, बनवायच्या 23 धाबा. भन्नाट वेग अगदी आपण पाहिलाय. गौरवचं षटक संपलं जाईल ते आता 7व्या क्रमांकाचं. आणि या षटकात गौरवने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. आणि आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा. 6 गेंदे 23 रन. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. आणि या षटकासाठी गोलंदाज आले निलेश बागुल अर्थात नील. आणि समोर फलंदाज आहे संदीप देशमुख. संदीप देशमुख सर आहेत.
6 चेंडू आणि 23 धावा. एकतर प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा 4 षटकारांची गरज आहे. पाहायचंय एलिमिनेटर राऊंड मधून क्वालिफाय 2 ला मात्र कोणता संघ जाऊन जे पोहोचतोय पाहिजे आपल्याला मैदानाच्या आत. नील तयार, समोरच्या बाजूला फलंदाज संदीप देशमुख. या दरम्यान पॉइंटला सूर्य प्रकारचा फटकाय. 4 रन, स्क्वेअर कट, लाजवाब. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. आणि याच चौकाराची रूपाने धापलकर धावसंख्या 61. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 19 धावा. 6 चेंडू 23 चा सामना. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा आलेला एक सुपर डुपर पॉवरफुल चौकार. 5 चेंडू 19. निलेश तयार, संदीप देशमुख आहे स्ट्राईकला. जीवनदानाचा फायदा घ्यायला तर सुरुवात झाली आहे. गोलंदाज तयार नील. हो इथे मात्र लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना संदीप पोहोचणार की नाही. आणि इथे 2 धावा. इथे 2 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. ही कौतुकाची थाप आहे. कारण क्रिकेटची स्पर्धा ऑर्गनायझरने किती कष्ट घेतलं, किती मेहनत घेतली, पण जोपर्यंत मॅच रंगल्या जात नाही तोपर्यंत प्रेक्षक वर्ग या क्रिकेटच्या स्पर्धेला डोक्यावरती घेत नाही. मॅच रंगल्या गेल्यात, सुपर ओव्हर आम्ही पाहिल्यात. त्यामुळे इथं या स्पर्धेत मॅच रंगल्यामुळे प्रेक्षकांनी क्रिकेटची स्पर्धा डोक्यावरती घेतलेली आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज तयार निलेश बागुल. 4 चेंडू 17. बिग हिट केलाय. इथे मात्र फाईन निघला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय और ये 4 रन, और ये 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एक सुरेख प्रकारचा चौकार आलाय. मॅच मधली रंगत वाढली. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू 13. एक जबरदस्त सामना मैदानाच्या पुढे रंगला गेलाय. बाजी कोण मारणार. नील तयार. बिगेश गुड़का टेक और ये भाई 6 रन देख. सुरेख प्रकारचा षटकार आलाय. 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 2 गेंदे और 7 रन. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या बनगाच्या तक्तीवरती सामने लढावे लागतायत. लढतोय संदीप देशमुख. त्याला यश कशा प्रकारे मिळणार ते आपल्याला पाहायचंय. सांगितलं तर बाजी प्रभू देशपांडेंनी की जोपर्यंत तोफेंचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत महाराज हा मावळा जीव सोडणार नाही. तसं आहे, जोपर्यंत संदीप देशमुख मैदानाच्या पुढे थांबणार तोपर्यंत मॅच सोडणार नाही. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. नील बागुल तयार आहे. परत एकदा, परत परत परत. काय फटका खेळलाय. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. बक्षिसं काय द्यायची तर ती मॅच संपल्या देऊ. मारून जिंकवलं तर अनिल देशमुख कडून संदीप देशमुखला बोला. अनिल देशमुख कडून संदीप देशमुखला 501 रुपये. अनिल देशमुख यांच्या वतीने संदीप देशमुख साठी 500 रुपये जर षटकार मारून मॅच जिंकून दिली तर बरोबर. पण आता बक्षीस आपण नको. बक्षीस
मॅच संपल्यावर आता खूप मजा आहे. मला आता बक्षीस आपण थांबू. शेवटचा एक चिन्हाणी बनवायची आहे. एक धावांसाठी धाव. तुम्हाला बक्षीस 2-2 तोळे द्या, काही प्रॉब्लेम नाही, ते आम्ही द्यायलाच आहे, पण तुमच्या वतीने द्या. 2 तोळ्याचं बक्षीस द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण मॅच संपल्यावर द्या. एक चिन्हाणी एक धाव. संदीप देशमुखला मिळालेली 2 जीवनदान आणि मॅच कुठून कुठपर्यंत आली. पेप्सीची जाहिरात आहे ना, आहा से आहा तक. पैसा वसूल मॅच, काय रंगत आली. घडलेल्या चुका आणि या चुकांचं प्रायश्चित्त काय. संदीप देशमुख 1-1 मॅच सोडायला तयार नाहीये. 1 आणि 1 धाव. मॅच कोण जिंकणार, रॉयल चॅलेंजर्स वडझिरे की सनरायझर्स वडांगळी. विजयाचे तेव्हाच वाहतील वारे जेव्हा जिंकेल रॉयल चॅलेंजर्स वडझिरे, आणि जेव्हा मैदानाच्या मध्ये वाजली जाईल तेव्हा टाळी, केव्हा, जेव्हा जिंकेल सनरायझर्स वडांगळी. 1-1 गोलंदाज तयार. 1-1 1-1 गोलंदाज निलेश तयार. 1-1 1-1 चा सामना बाकी आहे. अटॅकिंग फिल्डिंग निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. एकदा वाचवायची आहे, सुपर ओव्हर मध्ये सामना जाणार का. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या आपण वाचवायला काहीच हरकत नाहीये. 1-1 धाव. नील टू संदीप, आणि इथे चेंडू कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर आहे और ये 4 रन. हा चौकार आहे. मराठी चषकाचे ऑर्गनायझर आमचे मित्र अमोल कवडे फ्रॉम संगमनेर यांच्या वतीने 1100 रुपयाचा पूरक पारितोषिक संदीप देशमुख सरांसाठी. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या आपण संदीप देशमुख सरांसाठी वाजूया. दोन्ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये जातील. वुमन्स टीम हॅलो, धन्यवाद मनोज सर. सिन्नर टायटन संघाचे किट पार्टनर वारुंगसे ट्रेडरचे सन्माननीय प्रोप्रायटर सन्माननीय पांडुरंगजी वारुंगसे माजी नगरसेवक यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती असणार आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुभाषजी कुंभार सर हे इथे उपस्थित